UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊ, मी माफी मागणार नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळींवरील धस यांच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। कलाकाराचं नाव कोणासोबत जोडू नका, बदनामी करू नका, गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन। रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आव्हाडांचे कथित व्हॉट्सअप चॅट दाखवल्यानं 4 जणांवर गुन्हा। बीड हत्येतील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डेंना आदेश। बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। वाल्मिक कराड खंडणीखोर, कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचं पंकजा मुंडेंनीही सांगितलं, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर बीड प्रकरणाशी संबंध नसल्यानं मुंडेंनी राजीनामा देण्याचा संबंध नाही, मुश्रीफ यांचं वक्तव्य। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा, ते मंत्रिमंडळात असतील तर तपास योग्य दिशेनं होणार नाही, अंजली दमानी यांची मागणी। अंजली दमानी यांना क्राईम ब्रांचची नोटीस, 3 आरोपींच्या हत्येच्या दाव्यांचे पुरावे मागितले, तर मी कालच व्हॉइस नोट पोलिसांना पाठवलं, गरज पडल्यास सर्व पुरावे देणार, दमानी यांचं वक्तव्य। पाठवली आमच्याकडे मर्डर झाल्याची अधिकृत माहिती नाही, दमानी यांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रतिक्रिया। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला, भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। 2025 मावळताना मोदी पदावर नसतील, मोदी शहांच्या कुंडलीतला राजयोग संपेत, सामनाच्या रोखोकमधून दावा। लडाखमध्ये चीनच्या सीमेजवळ शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी, भारतीय लष्कराने 14,300 फूट उंचीवर पुतळा उभारला। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला, सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 151, बोरिवली पूर्वमध्ये 151, तर मालाड पश्चिम माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी, नदी फेसाळल्यामुळे आळंदीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। काश्मीरमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत, विमान रेल्वे सेवा ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्ग बंद, सोनमर्गमध्ये 8 इंच, जोजिलामध्ये 15, तर अनंतनागमधील मैदानी भागात 17 इंच हिमवृष्टी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।